नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळ्यात कार चालकाच्या धडकेने पादचारी महिला ठार, कार चालक पोलिसांच्या ताब्यात। म्हसळा श्रीवर्धन रस्त्यावर वाडांबा गावानजीक पादचारी महिलेला कार चालकाने जोरदार धडक मारल्यामुळे महिला जागीच ठार झाल्याची घटना सकाळी 10:30 वाजता घडली। किशोरी किसन जावळेकर वय 40 राहणार केल्टे ही महिला सकाळी चिखलप तालुका श्रीवर्धन येथून केल्टे या तालुका म्हसळा येथे येत असताना वाडांबा गावानजीक एसटीतून उतरून रस्ता क्रॉस करत असताना म्हसळ्याकडून येणाऱ्या भरधाव कारने महिलेला धडक दिल्याने सदरची घटना घडली। याचवेळी म्हसळ्याकडून MH03 BC9462 ही कार भरधाव बेदारकरपणे श्रीवर्धनकडे जात असताना कारने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला। अपघाताचे वृत्त कळताच म्हसळ्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर एडवळे, HC नवनाथ दामोदर देवडे, शौकत मुल्ला, चालक अनिकेत पोळ यांनी अपघातग्रस्त मयत आणि अन्य एका महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर करण बेलकोने यांनी तिला मृत घोषित केले, तर अन्य एका जखमी महिलेवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले। कार चालक रोहन संतोष पाटील वय वर्ष 22 राहणार वागडाईनगर माणगाव याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्याचे म्हसळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संदीप कहाडे यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खंबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।